नमस्कार सगळ्यांना, भावा आणि बहिणींना सगळ्यांना नमस्कार. मला आज लाईव्ह स्ट्रीमवर प्रश्न विचारते, मुलगी सुरक्षित नाही याच्यावर का बोलायचं आहे? याच्यावर काहीतरी दोन शब्द बोला. लाईव्ह स्ट्रीमवर तर बोलते, कारण दुसऱ्या चॅनलवर माझं लाईव्ह स्ट्रीम चालते. ह्या चॅनलचा मी लाईव्ह स्ट्रीम बंद केला आहे, कारण की सोशल मीडियावर घाण कमेंट खूप येतात. त्याच्यामुळे खूप दादांच्या कमेंट येतात, ताई मुलगी सुरक्षित नाही याच्यावर काहीतरी बोला. मुलगी कोणापासून सुरक्षित नाही आहे? गुंड्यापासून सुरक्षित नाही आहे, चोराईपासून मुलगी सुरक्षित नाही आहे. मुलगी गुंड्यापासून, चोराईपासून मुलगी सुरक्षित आहे. कारण ते लोक चोरी करणार, वाईट काम करणार, पण लेडीजला कधीच छेडखानी करणार नाही, कधीच नाही. तुम्ही त्यांच्यावर तुमच्या केस बघा, त्याच्यावर तुम्ही त्यांचे फाईल चेक करा. त्यांच्यावर एकही अशी लेडीजची केस नाही का ह्या व्यक्तीनं ह्या मुलीसोबत असं केलं, त्या मुलीसोबत ते तसं केलं. मुलगी सुरक्षित कोणापासून नाही आहे? आपल्या शेजारच्या लोकांपासून, आपल्या घरातल्या लोकांपासून. शेजारचे आपले सोशल मीडियावर जे घाण कमेंट करते ते आपलेच भाऊ आहे. एक कास्तकाराचा मुलगा आहे, एक आईचा मुलगा आहे, एक ट्युशनला जाणारा मुलगा आहे, एक कॉलेजला जाणारा मुलगा आहे, ड्युटीवर जाणारे भाऊ आहे, शेती करणारे भाऊ आहे, बायकोचे नवरे आहे. वाईट लोक नाही आहे ते. जे लोक घाण कमेंट करते सोशल मीडियावर ते फक्त आपलेच भाऊ आहे. एक मुलगी रस्त्याने जाणार, तिची छेडखानी करणार, वाईट व्यक्ती तिची छेडखानी नाही करत. आपलेच लोक, महाराष्ट्रातले आपले शेजारी, परदेशातले नाही, आपले शेजारी. मागच्या महिन्यामध्ये 15 दिवसा अगोदर एक IPS, कुठल्या आहे त्या मला माहित नाही, सिव्हिल ड्रेसमध्ये भर चौकात अर्ध्या रात्री उभ्या राहिल्या, सानसून ठिकाणी. त्यांचा का उद्देश होता त्यांना माहित. सिव्हिल ड्रेसमध्ये उभ्या राहिल्या, त्यांचे साथीदार असन, साईडने असन, कॅमेरे कुठे लावून असन, जाणारे व्यक्ती 400 व्यक्तीचा रेकॉर्ड होतं. जाणारे व्यक्ती घाण कमेंटी केल्या. IPS सिव्हिल ड्रेसमध्ये होत्या, ड्रेसमध्ये असतात, कोणा बापाची हिंमत नसते झाली त्यांना घाण बोलण्याची. त्यांना रेट विचारला, त्यांना पैसा विचारला, त्यांना IPSला म्हटलं माझ्यासोबत चालता का? IPS काहीच नाही बोलल्या. IPS फक्त चुपचाप ऐकून घेणार होत्या. त्यांना बघायचं होतं हे जे मला वाईट बोलत आहे, मला वाईट घाण बोलत आहे, अशा अश्लील पद्धतीत बोलत आहे, हे कोण आहे? ते कोण होते? कॉलेजले जाणारे मुलं, क्लासले जाणारे मुलं, शेती करणारा व्यक्ती, जॉबवर जाणारा व्यक्ती, एका आईचा मुलगा, एका पत्नीचा मुलगा, एका लेकीचा बाप, हे लोक होते. त्यांच्यावर केस केली आहे, त्यांना माफी दिली आहे, पण म्हणते मुलगी सुरक्षित नाही. मुलगी फक्त आपल्या लोकांपासून सुरक्षित नाही. आपण आपले विचार, आपले जे म्हणते ना नीती, आपली विचार, आपली नीती आपण दुरुस्त केली ना, आज आपल्या देशातली मुलगी सुरक्षित राहू शकते. पण का करणार? आपल्या बुद्धी भ्रष्ट झाली, आपल्या डोळ्यात नशा धसली आहे. त्या नशेसाठी लहान मुलीचं शोषण होत आहे, 4 मुलीचं शोषण होत आहे. कोण करत आहे? आपले लोक, दुसरे लोक नाही आहे, परदेशातले लोक नाही आहे, आपले लोक. आपलेच लोक काय म्हणते तर हरामी आहे, घाण विचाराचे. मी लाईव्ह घेते, घाण कमेंट येते. कसाही लाईव्ह चालू द्यावं महाराष्ट्राचा, घाण कमेंट येणार, कारण की आपलेच नराधम तिथं बसले आहे, दुसरे कोणी नाही आहे, आपलेच नराधम. आता तुम्ही कमेंट करणार, मला माहित आहे तुम्ही कमेंट करणार, बोलणार. मागं लाडक्या बहिणीवर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर कमेंट आल्या, काही लोकांच्या छान कमेंट आल्या, काही लोकांच्या वाईट कमेंट आल्या. आता 2-3 महिन्यापासून लाडक्या बहिणीचे पैसे बंद आहे, याच्यावर एक व्हिडिओ करणार, कारण की मी फक्त सत्यावर बोलत असते आणि मला काही राजकारण करायचं नाही, पण सत्य आहे. काही दादांची कमेंट होती, ताई बस या शब्दावर काय बोलायचं आहे, या विषयावर काय बोलायचं आहे, मुलगी सुरक्षित नाही आहे. भावा दादा, मुलगी आपल्या लोकांपासून सुरक्षित नाही आहे. आपल्याच घरामध्ये नराधम आहे, काही नराधम आपल्याच घरामध्ये आहे. तुमच्या घरी आई बहीण आहे, आम्ही दुसऱ्याची आई बहीण आहे, हा विचार करून तुम्ही पण समोरच्या व्यक्तीचा आदर सन्मान करायला पाहिजे. कारण की तुम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतला आहे. आपण शिवाजी महाराजांच्या याच्यात राहत आहे, राज्यात राहत आहे. शिवाजी महाराजांनी हर स्त्रीचा मान सन्मान केला आहे. त्यावेळेस मुघलशाही होती, पण शिवाजी महाराजांना हर स्त्रीचा मान सन्मान, मुस्लिम हर जातीच्या स्त्रीचा मान सन्मान आईप्रमाणे बघितले आहे. फक्त तुम्ही शिवाजी महाराजांच्या आयडिया घेऊन चालतात. माझ्या आयडीवर जय शिवराजी जय शिवराय ही आयडी आली. कमेंट कशी आली मला? घाण. आपण आपल्या देवतेचं नाव खराब करत आहे, आपल्या देवतेचं. आपल्यापेक्षा SC भाऊ बरे राहिले, मला सपोर्ट करता SC भाऊ, पण आपण जे आपल्या देवतेचं नाव घेऊन आयडिया चालवतो ना, आपण 1 नंबरचे हरामी आणि
आता काय बोला तुम्हाला, तर आपल्या बुद्धीचा विकास करा आणि जे आपली परिस्थितीला बघण्याची जी नजर आहे ते दुरुस्त करा. आईप्रमाणे बघा, बायको एकच असते, 1000 बायका नसते. देवाने एक बायको दिली, एकाच बायकोला आपल्या जे आपल्या असते ना, बायको म्हणते ना अर्धांगिनी, तिलाच त्या विचारानं बघा. आणि जे स्त्री आहे रस्त्यानं जाणारी माय बहीण लेक आहे, त्यांना एक आई आणि एका लेकीप्रमाणे बघा. आता काही अर्थ नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून खूप काही घटना घडणार आहे आणि घडत चालणार आहे. बस आपण बोलू, मेणबत्त्या हातात धरू, मेणबत्त्या लावू, याच्यावर तर काही नाही करू. बस मेणबत्त्या घेऊ, मेणबत्ती लावू, लोकांना दाखवू, व्हिडिओ बनवू का आम्ही मेणबत्ती जाळत आहे. बस एवढंच करू. त्याच्यावर तर आपण काही करू शकत नाही. मागं नाशिकजवळ एक गाव आहे, मालेगाव का काहीतरी, त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली दिली. तो जेलात भाकर तोडत आहे, भाकर खात आहे. तो काय करताय? भाकर. तुम्ही म्हणता सरकार काही करत नाही, सरकार काही तुमच्या मागे हिंडू शकत नाही. सरकारने एक उपाय काढला, फक्त यांना भाकर घाला, जेलामध्ये ठेवा, बापू भाकर खाय, चांगला राय. त्यांच्यासाठी शिक्षा कोणतीच नाही. सरकारने एक शिक्षा काढायला पाहिजे, त्याला फाशीची सजा, बस. पण नाही करू शकत सरकार. सरकार बापू तू जेलात राह, भाकर मोड, भाकर खा, आम्ही हे शिक्षा देऊ. समोरचा अजून नराधम तेच करणार. त्यांना माहीत आहे शिक्षा आहे, जेलामध्ये भाकर मोडाची आहे, ती भाकर भेटते, कष्ट करायची गरज नाही. त्यांना माहीत आहे तेच करणार आहे. तो गेला का अजून तिसऱ्याला माहित आहे काय होणार आहे. अशी शिक्षा थोडी होणार आहे आपल्याला. हा, जेलात जायचं, भाकर चटणी भेटते, खायचं मस्त, यास करायचं. असे नराधम जन्म आहे. आणि हे नराधम आईच्या संस्काराने घडले आहे. आईचे संस्कार असते हर मुलामध्ये. आईचे संस्कार चांगले असले ना, मुलगा चांगला घडते. समजून जायचं की त्याच्या आईचे संस्कार आहे. आईचं कर्तव्य असते आपल्या मुलाला संस्कार देणे, स्त्रीचा मान सन्मान करणे, स्त्रीला चांगल्या नजरेत बघणे, हे आईचे संस्कार असते. माझ्या मुलाला शिकवण सुरू आहे का मुलीला चांगल्या नजरेने बघणे, वाईट नजरेने कधी तिच्याकडे बघणे नाही. समोरचा व्यक्ती तिच्या वाट गेला तर आपण तिच्यासाठी हिंमत धरून तिच्या पाठीमागे उभे राहणे, हे मुलाला शिक्षण देणं सुरू आहे. तुमची दृष्टी, तुमचे विचार, काय करायचं आहे, बस. माझे दोन शब्द मला बोलायचे होते, मी बोलले आहे. कोणाला वाईट कमेंटी करायच्या करू शकता, मला काही फरक पडत नाही. 2 शब्द बोलले, चुकलं असेल तर मी माफी मागत नाही. मी तर माफी कधी मागत नाही, कारण की मी चुकतच नाही ना. दादा मला माफ करा, चुकी द्या, सॉरी, नको नको नको. जे सत्य आहे ते बोलते मी, कारण की मी कोणाच्या बापाला भेट नाही. आता हे काम माझ्या हातात असतं का नाही, मी का केलं असतं काही सांगता येत नाही. माझ्या समोर हे व्यक्ती असते ना, असे नराधम असते ना. बरं झालं आमच्या विदर्भामध्ये असे नराधम नाही आहे. हे बीडमध्ये जास्त जन्म आले असे नराधम. आमच्या विदर्भामध्ये एक नराधम असा सापडणार नाही, असा कमीना आणि असा नराधम बिलकुल सापडणार नाही. हलकट म्हणते यांना, हलकट कुत्रे, सोशल मीडियाचे, यांना हलकट कुत्रे, कुत्रीचं दूध पिलेले. मी बोलते सिधी, तुम्ही म्हणा ताई का बोलता, सिधी बोलते. तुम्ही सरकारला बोलता, सरकारचा बाप का तुमच्या मागे हिंडणार आहे? नाही हिंडणार ना. आपल्या दृष्टीचा विकास करा, आपल्या दृष्टी चांगलं बघण्याचा प्रयत्न करा, मन चेंज करण्याचा प्रयत्न करा. स्त्रीला चांगल्या नजरेनं बघा, तेव्हा स्त्री सुरक्षित राहील. माझ्या समोर मी फाडून टाकते, सोडा माझा विषय. मी कोणाच्या बापाला भेट नाही, मी पहिलं सांगितलं, मी नाही भेट कोणाच्या बापाले. वाईट कमेंट करायचे करा तुम्ही,